दिसतंय? हा, काय लिहिलं बेटा? मावळा एक स्वराज्य पट. काय हा गेम आहे. दिसतोय सगळ्यांना? चौथीचा पूर्ण इतिहास, चौथीच्या पुढचा महाराजांचं फक्त पुस्तकातलं नाही तर पूर्ण आयुष्याचा इतिहास त्याच्यामध्ये दिलेला आहे. वाव, किती छान आहे ना. हा, थांबा, सगळ्यांना देणार आहे खेळायला. हा महाराजांचा पूर्ण प्रवास जन्मापासून शेवटपर्यंतचा काय ना. त्याच्यामध्ये 3 पुस्तकं आहेत, बरोबर आहे. शिवाजी महाराजांचं नेतृत्व आणि कौशल्य, बरोबर आहे. दुसरं आहे इतिहासाच्या पाऊलखुणा, संदर्भ याच्यामध्ये दिलेले आहेत, ऐतिहासिक संदर्भ. आणि स्वराज्य आभूषण, बरोबर आहे. मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये आहेत. याच्यामध्ये आपले शूरवीर आहेत सगळे, कळलं? मावळे आहेत. कोण आहेत रे? नेताजी पालकर. हे कार्ड आहेत, बरोबर ना? गेल्या वेळेस होते आपल्याकडे कार्ड. कोणाचे होते? हे बघा, हेच आहेत ना ते. पण इंग्रजीत आहे, हिंदीमध्ये आहे, मराठीमध्ये. हा गेम खेळायचा आहे, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात रुपये होते का रे? काय म्हणायचे त्याला? फोन म्हणायचे. महाराजांनी चालू केलेली नाणी, बरोबर आहे. ती कॉइन्स पण आहेत, है ना? ती नाणी आहेत. हे आपल्याला घोडे, म्हणजे आपल्याला खेळ खेळताना तुम्ही कुठे थांबलेत तिथे आपण थांबायचंय. हा, सोंगटे आहेत. आता तुम्ही लुडो खेळताय ना, लुडो मध्ये वेगळे आहेत, या वेगळे आहेत. पाव 12 दोन्ही बघतात. दोन्हीतलं जास्त कोणाचं असेल त्याचा मार्क घेतात, कळलं? अजून काय? उभा राहायला. हे बघा, ही लोहचुंबकाची याच्यात पट्टी असेल किंवा लोखंडाची असेल, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे चिटकतंय. काय गेमचं नाव आहे? बोला जरा. काय लिहिलं इंग्लिश मध्ये? बोर्ड गेम है ना. बोर्ड गेम. कोण आहे ते? छान, किती जोरात बोलताय, स्पष्ट आवाज काढताय. कोण आहे ते? काय करायचे बहिर्जी नाईक? बहिर्जी नाईक काय करायचे? वेगवेगळे आवाज काढायचे, आहे ना. हा, ठीक आहे. हा असा स्क्वेअर होतो, याच्यामध्ये ठेवायचं आपल्याला, कळलं का? आणि खेळताना लुडोचा गेम कसा खेळतो आपण? खाली लुडो ठेवतोय तसं हे खाली ठेवायचं आणि मग खेळायला सुरुवात करायची. खेळाचे नियम काय आहेत? वाचायला पुस्तक आहे ते, कळलं? पुस्तक वाचायचं, त्याच्यामध्ये रूल्स दिलेले आहेत. आणि इथे 2 हे दिसत आहेत स्टँड साठी, ते याच्यातनं काढायचे बाहेर, कळलं का? म्हणजे ते लॉक होतं त्याच्यात. एक फोटो काढा.